मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 25वा भक्तिमय सेवेचे महात्म्य। श्लोक नंबर 2। न हास्य वर्ष्मणः पुंसां वरिम्णः सर्वयोगिनां विश्रुतौ श्रुतदेवस्य भूरि तृप्यन्ति मे सवः। न हास्य वर्ष्मणः पुंसां वरिम्णः सर्वयोगिनां विश्रुतौ श्रुतदेवस्य भूरि तृप्यन्ति मे सवः। न हास्य वर्ष्मणः पुंसां वरिम्णः सर्वयोगिनां विश्रुतौ श्रुतदेवस्य भूरि तृप्यन्ति मे सवः। न हास्य वर्ष्मणः पुंसां वरिम्णः सर्वयोगिनां विश्रुतौ श्रुतदेवस्य भूरि तृप्यन्ति मे सवः। न ह्यस्य वर्ष्मणः पुंसां वरिम्णा सर्वयोगिनां विश्रुतौ श्रुतदेवस्य भूरि तृप्यन्ति मे सवः। न ह्यस्य वर्ष्मणः पुंसां वरिम्णः सर्वयोगिनां भूरि तृप्यन्त्य मे सवः। न नाही ही खरोखर अस्य त्यांच्या विषयी वर्ष्मणः सर्वश्रेष्ठ पुंसां मनुष्यांमध्ये वरिम्णः प्रमुख in the sense अग्रणी सर्व योगिनां योगी जनांमध्ये विश्रुतौ ऐकण्यामध्ये श्रुतदेवस्य देवांचे स्वामी वेदांचे स्वामी भूरि पुनः पुनः तृप्यन्ति तृप्त होणे में माझे असवह इंद्रिये। भाषांतर शौनक मुनी पुढे म्हणाले, भगवंतांहून अधिक श्रेष्ठ ज्ञानी कोणीही नाही, त्यांच्या इतका आराध्य व परिपक्व असा योगी कोणीही नाही। म्हणूनच ते वेदांचे स्वामी आहेत
म्हणूनच ते वेदांचे स्वामी आहेत आणि त्यांच्याविषयी नित्य श्रवण करणे आणि त्यांच्याविषयी नित्य श्रवण करणे हेच इंद्रियांचे वास्तविक सुख आहे. हेच इंद्रियांचे वास्तविक सुख आहे. तात्पर्य, भगवंतांसम वा त्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही असे भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे. भगवंत स्वतः म्हणतात भगवद्गीतेमध्ये. शौनक ऋषी इथे भगवान कपिल देवांचं थोडस यशोगान करतायत. त्यानंतर ते सूत गोस्वामीने सांगतात की आम्हाला त्यांच्या लीला समजावून सांगा. कालच्या श्लोकामध्ये आपण वाचलं ते म्हणतात की पूर्ण पुरुषोत्तम भगवान जरी अजन्म असले तरी ते आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे कपिल मुनी म्हणून जन्म घेतला आहे. अखिल मानवतेच्या लाभार्थ दिव्य ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ते आविर्भूत झाले. प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांचं तेच काम असतं, परंतु भगवान श्रीकृष्ण किंवा कपिल देव यांनी अक्षरशः बसून सांगितलं हे ज्ञान स्टेप बाय स्टेप. तर शौनक ऋषी म्हणत आहेत की भगवंतांहून श्रेष्ठ ज्ञानी आणि योगी कोणीही नाही. त्यांच्या इतका आराध्य आणि परिपक्व असा योगी कोणी नाही. म्हणूनच ते वेदांचे स्वामी आहेत. ज्ञान त्यांच्यापासूनच येतं आणि त्यांच्याविषयी नित्य श्रवण करणे हेच इंद्रियांचे वास्तविक सुख आहे. वेदांचा पण उद्देश तोच आहे, त्यांच्याविषयी नित्य श्रवण करणे. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सुरुवात करतात या गोष्टीने की भगवंतांहून अधिक श्रेष्ठ कोणीही नाही, ज्ञानीही नाही, योगी नाही, कोणीही नाही. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात हे भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायात, हो की नाही, 3ऱ्या श्लोकात मत्ता परतरम न अन्यात किंचित अस्ति धनंजया. माझ्या बरोबरीचा किंवा माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. याची पुष्टी वेदांमध्येही करण्यात आलेली आहे. एको बहुनाम यो विदधाति कामान. भगवान श्रीकृष्ण हे नित्य आहेत, आपण पण नित्य आहोत. भगवान श्रीकृष्ण चेतनामय आहेत, आपण पण चेतनामय आहोत. परंतु आपल्यात आणि त्यांच्यात फरक असा आहे की आपण भरपूर लोक आहोत, ते एकच आहेत आणि त्या एकांवरती आपल्या सर्वांचे इच्छा अवलंबून आहे. आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करायचं काम ते करतात. एको बहुनाम विदधाति कामान. ते परमश्रेष्ठ असून इतर सर्व जीवांच्या आवश्यकता पुरवतात. अशा रीतीने विष्णू तत्वांसहित इतर सर्व जीवतत्वे भगवान श्रीकृष्णांपेक्षा गौण आहेत. हेच सत्य या ठिकाणी अनुमोदित करण्यात आले आहे. विष्णू तत्वांसहित इंटरेस्टिंग. अशा रीतीने विष्णू तत्वांसहित सर्व जीव तत्वे भगवान श्रीकृष्णांपेक्षा गौण आहेत. ऑफकोर्स विष्णू तत्व हे भगवान श्रीकृष्णांपेक्षा गौण नाहीत, परंतु असं म्हणतो आपण हे समजावून सांगण्यासाठी की सगळं काही भगवान श्रीकृष्णांपासून येतं. बाकीचे सगळे विस्तारित विष्णू तत्व देखील भगवान श्रीकृष्णांपासूनच येतात. आणि आपण जीवतत्व तर डेफिनेटली गौण आहोत. हेच सत्य या ठिकाणी अनुमोदित करण्यात आले आहे. न हस्य वर्ष्मनः पुंसाम. जीवांपैकी कोणीही परम पुरुषांपेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही, कारण कोणीही त्यांच्याहून श्रीमंत, यशस्वी, बलवान, सुंदर, बुद्धिमान किंवा विरक्तही नाही.
भगवान या शब्दाचा अर्थच हा असतो, या 6 प्रकारच्या भग मध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे, भगवान, बलवान, शक्तिवान, धनवान, तसं भगवान. कुठले कुठले भग? श्रीमंत, ऐश्वर्यस्य, समग्रस्य, वीर्यस्य, यशस्य, श्रिय, ज्ञान, वैराग्यम. हे 6च्या 6 गोष्टी ज्याच्याकडे परफेक्टली पूर्णपणे आहेत, पूर्ण प्रमाणामध्ये, त्यांनाच भगवान म्हणू शकतो. आणि जीवांपैकी कोणाकडेही हे पूर्णपणे असू शकत नाहीत. याच्यावरती बऱ्याचदा आपण चर्चा केलेली आहे. या गुणांमुळेच ते सर्व कारणांचे कारण असे परम पुरुष आहेत. सर्व कारणांचे कारण म्हणजे सगळं काही त्यांच्यापासून सुरू होतं. याचं कारण काय आहे, त्याचं कारण काय आहे, असं आपण शोधत 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 मागे गेलो तर एक वेळेला आपल्या लक्षात येतं की ते भगवंतांपर्यंत जाऊन थांबतं आणि त्याच्या पलीकडे काही कारण नाही. तेच सर्व कारणांचे कारण आहे. अद्भुत चमत्कार करण्याचे सामर्थ्य योगी जनांकडे असल्यामुळे ते अहंकारी असतात, परंतु त्यांच्यापैकी कोणाचीही भगवंतांशी तुलना करता येत नाही. योग अभ्यासाचा मुख्य उद्देशच हा असतो, अद्भुत चमत्कार करण्याची योग सिद्धी प्राप्त करणे. अष्टसिद्धी ज्यांना म्हटलं जातं, अनिमा, लगिमा, वशिता वगैरे. आपलं शरीर एकदम असं जड बनवणे की कोणालाही आपला पाय उचलता देखील आला नसला पाहिजे. आपलं शरीर इतकं हलकं बनवणे की हवेत तरंगत आपण कुठेही जाता आलं पाहिजे. इथे बसून पृथ्वी किंवा ब्रह्मांडातील कोणतीही वस्तू आपण घेऊन येऊ शकतो. अशा वेगवेगळे सिद्धी प्राप्त करतात हे योगीजन, हजारो वर्ष योग तपस्या करून एखाद्याला वश करणे वगैरे वगैरे. परंतु भगवंतांच्या तुलनेमध्ये हे काहीच नाही. कारण कोण एवढी सगळी ब्रह्मांड निर्माण करणार, या ब्रह्मांडांचं पालन पोषण करणार? कोण प्रत्येक जीवाच्या सानिध्यात राहून प्रत्येक जीवाला मार्गदर्शन करणार? कोण आहे सर्व शक्तिमान, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी? कितीही आपण योगाभ्यास केला तरी त्या लेवलला येऊ शकत नाही. परंतु आपल्या या योगाभ्यासाने आपलं एक काम होतं, ते म्हणजे आपलं अहंकार वाढतो, बाकी काही होत नाही. भगवंतांच्या सानिध्यात असलेल्या कोणासही सर्वोत्तम योगी म्हणून स्वीकारले जाते. म्हणूनच भगवंतांना दुसऱ्या एका नावाने ओळखलं जातं, ते म्हणजे योगेश्वर. हो की नाही? योगेश्वरचा अर्थ असतो सर्व योग्यांचा ईश्वर. सगळ्या प्रकारची सिद्धी भगवंतांकडे आहेत. आणि जो कोणी भगवंतांचा शुद्ध भक्त होतो तो देखील या सगळ्या सिद्धी प्राप्त करतो. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्याच्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ सिद्धी प्राप्त करतो, ते म्हणजे या भौतिक जगातून सुटका, भवबंधनातून सुटका, भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करणे. त्यामुळे जो भगवंतांच्या सोबत आहे तो देखील सर्वोत्तम योगी आहे. भगवंत तर योगेश्वर आहेतच, परंतु जो भगवंतांच्या सोबत असतो तो देखील बेस्ट योगी होतो. त्याला दुसरं काही, कुठलीही सिद्धी प्राप्त करावी लागत नाही, दुसरी कुठलीही सिद्धी काय म्हणतात त्याला, एक्झिबिट करावी लागत नाही, करून दाखवावी लागत नाही, सिद्ध पण करावं लागत नाही. म्हणून भगवद्गीतेच्या शेवटी म्हटलेलं आहे, यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थ धनुर्धर. हे दोघे जिथे आहेत तिथे यशच यश आहे.
विजय. भगवंतांइतके भक्त सामर्थ्य संपन्न नसतात, परंतु सातत्याने भगवंतांच्या सानिध्यात राहिल्याने ते त्यांच्या इतकेच उत्तम होतात. कधी कधी ते भगवंतांपेक्षा अधिक बलशाली कार्य संपन्न करतात. अर्थात हे भगवंतांच्या अनुमतीनेच घडते. भगवंतांना दुसरं काही करायची गरजच नाही. ऍक्च्युली एखादं काम जरी, एक महान कार्य जरी करायचं असेल तरी भगवंत ते आपल्या भक्ताकडून करून घेतात. श्रेय सगळं त्याला देतात. जसं अर्जुनाकडून युद्ध करून घेतलं, त्यांना स्वतः करता आलं असतं. जसं प्रभुपादांकडून जगभर हरिनाम पसरवला गेला, चैतन्य महाप्रभूंना स्वतः करता आलं असतं. जो भगवंतांच्या सोबत असतो तो भगवंतांइतकाच सामर्थ्यवान बनतो. कधी कधी भगवंतांपेक्षाही जास्त कार्य करतो. त्यामुळे अध्यात्म म्हणजे हे सगळं सोडून देणे, निरसवानं कंटाळवानं जीवन असं ज्यांना वाटतंय ते इतकं चुकीचं आहे. कारण इथे आनंदच आनंद आहे. भगवंत आहेत, भगवंतांची सेवा आहे आणि त्या सेवेमध्ये इतकं महान कार्य आपल्याला करायचं असतं, तो आनंद वेगळाच असतो. या श्लोकात वरिम्नः असा शब्द योजलेला आहे. याचा अर्थ आहे सर्व योग्यांमध्ये आराध्य. श्रीकृष्णांकडून श्रवण करणे हेच इंद्रियांचे खरे सुख आहे. त्यांना गोविंद असेही म्हणतात, कारण त्यांचा शब्द, उपदेश, शिकवण इत्यादी गोष्टींद्वारे तसेच त्यांच्याशी संबंधित सर्व गोष्टींद्वारे ते इंद्रियांना हर्षोल्लासित करतात. गोविंदचा अर्थ काय असतो? गायींना संतुष्ट करणारा, आनंद देणारा. पण त्याचा दुसरा एक अर्थ असा होतो की आपल्याला, आपल्या इंद्रियांना संतुष्ट किंवा आनंद देणारा. गोचे दोन अर्थ असतात. गो म्हणजे गाय आणि गो म्हणजे इंद्रिय. त्यामुळे अशा परम पुरुषोत्तम भगवंतांकडून श्रवण करणे, ते श्रवण केलेलं लक्षात ठेवणे, त्याच्यावरती काम करणे, चिंतन करणे आणि इव्हेंच्युअली काम करणे, याच्यातच आपला आनंद आहे. त्यांचे शब्द, त्यांचे उपदेश, त्यांची शिकवण आणि त्यांच्या सोबत राहून आपली इंद्रिय खुश होतात, आपण आनंदी होतो, हर्षोल्लासित होतो. त्यांनी दिलेला सर्व उपदेश दिव्य स्तरावरून असतात आणि ते उपदेश परमश्रेष्ठ असल्याने त्यांच्यापासून अभिन्न आहेत. व्हेरी इंटरेस्टिंग. श्रीमद भागवतम मध्ये बऱ्याच ठिकाणी श्रील प्रभुपाद लिहितात. भगवद्गीतेत 1-2-3 ठिकाणी लिहितात, परंतु भागवतम मध्ये बऱ्याच ठिकाणी लिहितात की भगवंत आणि भगवंतांशी संबंधित कोणतीही गोष्ट हे भगवंतच असतं. जसं आपल्याला नेहमी सांगितलं जातं की जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांचं नाव घेतो तेव्हा ते नाव म्हणजेच भगवान आहेत. ते आहेत आपल्या जिभेवरती, आपल्या कानामध्ये, आपल्या हृदयामध्ये. तसंच आपल्याला सांगितलं जातं भगवंतांचं नाव, भगवंतांचं रूप, भगवंतांचं गुण, लीला, भगवंतांचे पार्षद, भगवंतांचा सगळा लवाजमा, पॅराफेरनेलिया, हे आणि भगवंत याच्यात काही फरक नाही, सेम आहे. आणि म्हणून भगवंतांचे शब्द, भगवंतांचा उपदेश देखील भगवंतच आहेत. का म्हणालो मी इंटरेस्टिंग? कारण भगवंतांचे शब्द नुसते आपण श्रवण केले आणि धिडकारून सोडून दिले तर तो भगवंतांच्या प्रती अपराध आहे. ते ऍक्च्युली भगवंतच आहेत. भगवंतांचा शब्द, भगवंतांचे उपदेश भगवानच आहेत. भले भगवंत तुमच्या समोर उभारून बोलत नसतील अर्जुनासारखं किंवा उद्धव सारखं, पण तो ऍक्च्युली जेव्हा भगवद्गीतेतले हे शब्द आपण वाचतो, श्रवण करतो,
ते भगवानच आहेत. मग आपण किती सिरियसली घेतलं पाहिजे? किती सिरियसली घेतलं पाहिजे भगवंतांच्या उपदेशांना, कारण ते स्वतः भगवान, उपदेश म्हणजेच भगवान आहे. श्रीकृष्णांकडून किंवा त्यांच्या विस्तारित रूपाकडून किंवा कपिलांसारख्या विस्तारित रूपाच्याही विस्ताराकडून श्रवण करणे हे इंद्रियांसाठी अति सुखकारक आहे. हेच यालाच कृष्ण कथा म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून किंवा त्यांच्या प्रामाणिक प्रतिनिधीच्या मुखातून आलेले आदेश, उपदेश, त्यांचं वाचन, श्रवण करणे यालाच कृष्ण कथा म्हटलं जातं. कथा म्हणजे स्टोरीज असली पाहिजे असं नाही. आपल्याला स्टोरीमध्ये इंटरेस्ट आहे कारण ते मनोरंजनात्मक आहे, परंतु भगवंत स्वतः काय सांगतात, त्यांच्या मुखातून आलेले शब्द काय आहेत, याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही. हो की नाही? युजली, जनरली 99% आपण पाहतो. असं का होतं? भगवान श्रीकृष्ण छोटे असताना कशा लीला केल्या, कशी मस्ती केली, कशी चेष्टा मस्करी केली, हे ऐकण्यामध्ये आपल्याला खूप इंटरेस्ट आहे. गोपींबरोबर काय काय लीला केल्या, रास लीला, तसंच वेगवेगळ्या कथा असतात, ते ऐकायला आपल्याला खूप इंटरेस्ट असतो. परंतु भगवंतांच्या मुखातून आलेले शब्द ऐकायला आपल्याला इंटरेस्ट नाही, कारण त्याच्यामध्ये मनोरंजन नाही. ऍक्च्युली मनोरंजन तर नाहीच आहे, त्याच्यापेक्षा उलट काम आहे. त्याच्यामध्ये तुमचं मनोरंजन थांबवायला सांगितलेलं आहे भगवंतांनी. ते तर कोणाला आवडणार ऐकायला? हो की नाही? स्टोरी किंवा गोष्टी ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, कथा, हे कोणासाठी आहे? जो अजूनही मॅच्युअर झालेला नाही. मॅच्युअरला काय म्हणतात मराठीमध्ये? पोक्त झालेला नाही, परिपक्व झालेला नाही, अशा लोकांसाठी आहे. जनरली बघा, स्टोरी आपण कोणाला सांगतो, गोष्टी कोणाला सांगतो? लहान मुलांना. आता आपलं वय झालेलं आहे मोठं, जिथे आपल्याला थोडस तत्वज्ञानाकडे पण लक्ष द्यावं लागेल. म्हातारे होत आलो आपण, शहाणे कधी होणार? म्हातारे लवकर होतो आपण आणि शहाणे उशिरा, लेट. ओके, इट्स टू बॅड. कोणालाही, मी आपल्या जे भक्त स्वतःला भक्त म्हणवतात त्यांना देखील भगवंतांच्या उपदेशांमध्ये, आदेशांमध्ये इंटरेस्ट नसतो, फक्त स्टोरी ऐकण्यामध्ये इंटरेस्ट. मग हे कसं पटणार आपल्याला? भगवंतांचे उपदेश म्हणजेच भगवान आहेत. वाव. भगवंतांचे उपदेश हे उपदेश नसतातच, ते आदेश असतात. भगवंतांकडून आलेले असो, आचार्यांकडून आलेले असो, ते आदेश असतात. त्याच्यावरती विचार करायचे नसते. ऑफकोर्स, जसं काल संध्याकाळी आपण वाचलं, भगवान श्रीकृष्ण म्हणतात विचार कर, विचार करून निर्णय घे. परंतु जो विचार करतो तो ऍक्च्युली भगवंतांचा अपमान करत असतो, भगवंतांप्रती अपराध करत असतो. कारण आपण सर्व हे तर मान्य करतो, भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ आहेत, हो की नाही? मग त्यांनी सांगितलेलं आपण ऐकणार नाही, आपण विचार करणार त्याच्यावरती, मग हा अपराध नाही?
आणि आपण इथे घाबरत आहे रोज वैष्णव अपराध होईल आपल्याकडून, वैष्णव अपराध होईल. इथे रोज आपण भगवंतांप्रती अपराध करतोय. होय की नाही? अमेझिंग. भगवंतांचे उपदेश म्हणजेच भगवान आहेत. मग ते भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगो, वेगवेगळ्या रूपामध्ये, जसं की आता कपिल देवांच्या रूपामध्ये येऊन ते आपल्याला सांगणार आहेत तसे सांगोत, किंवा भगवान श्रीकृष्णांचे अधिकृत प्रतिनिधी येऊन आपल्याला ते उपदेश देवत, ते सेमच असतात, भगवानच असतात. आणि या उपदेशांना भगवान म्हणून घेणे, सिरियसली घेणे, हे आपलं कर्तव्य आहे. भगवंतांप्रती आपण अपराध करत आहोत आणि आपण चिंता करत आहोत वैष्णव अपराधाची. भगवद्गीता अनेक वेळा ऐकता व वाचता येते, परंतु ती अत्यांतिक आनंद देणारी असल्यामुळे मनुष्य जितके तिचे वाचन करतो तितकीच त्याची गीता वाचण्याची आणि जाणून घेण्याची क्षुधा अधिकच वाढत जाते. व्हॉट इज क्षुधा? तहान. असं का बरं? आपल्याला तरी इंटरेस्टच नाही आहे भगवद्गीता वाचन आणि श्रवण करायला. हे कोणाबद्दल सांगतात माहिती नाही, कारण भगवद्गीतेत स्टोरी नाही, भगवद्गीतेत गोष्ट सांगितलेली नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणत नाहीत अर्जुनाला, बस तुला सांगतो, एक होता राजा, एकदा एक राक्षस आला, त्याचं नाव होतं बकासूर. हे सगळं लहान मुलांसाठी ठीक आहे, आपल्यासाठी काय आहे? झालं आपलं वय आता, आपल्याला आता हे सगळं सिरियसली घ्यायचंय, बाहेर पडायचंय याच्यातून. अजूनही आपल्याला इंद्रिय तृप्ती करावीशी वाटते, संपत्ती, घरदार, मुलं बाळ याच्यामध्येच इंटरेस्ट आहे, आणि म्हणून आपल्याला भगवद्गीता आवडत नाही. तुम्ही म्हणाल प्रभूजी असं का म्हणताय, आम्ही तर रोज क्लासला असतो भगवद्गीतेचे. काही काही लोक तिसऱ्यांदा क्लासला आहेत, चौथ्यांदा क्लासला आहेत, परंतु भगवंतांच्या उपदेशांना भगवंत म्हणून मानत नाही. तर बघूया, विचार करूया, विचार करून सांगतो. प्रत्येक वेळी भगवद्गीतेतून आपल्याला नवनवीन अनुभूती होत जाते. दिव्य संदेशांचे हेच स्वरूप आहे. त्याच प्रकारचे दिव्य सुख आपल्याला भागवतातही आढळते. भगवंतांच्या यशाचे आपण जितके अधिक श्रवण व कीर्तन करीत राहू तितकेच अधिक सुख आपल्याला प्राप्त होत जाईल. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याला भगवद्गीता किंवा असेच अन्य भागवतम म्हणा, भागवतम मध्ये थोडा इंटरेस्ट आहे आपल्याला, कारण इथे स्टोरीज आहेत, कथा आहेत, गोष्टी आहेत, भगवद्गीतेत नाहीत. मग काय दिलंय? स्टोरीज नाहीत, कथा नाहीत, गोष्टी, मग काय दिलंय? भगवंत उपदेश देतात म्हणजे काय सांगतात? भगवंत सांगतात की मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा माझ्या बरोबरीचा कोणीही होऊ शकत नाही. तर हे जे काही आहे भगवद्गीता, श्रीमद भागवतम, हे भगवंतांचं गुणगान आहे. आणि साहजिकच आपल्याला कोणाचं दुसऱ्याचं गुणगान करलेलं आवडत नाही, स्वतःचं गुणगान केलेलं मात्र खूप आवडतं. बरोबर आहे ना? कोणी एखादा व्यक्ती येऊन तुम्हाला जर म्हणाला, प्रभूजी किती छान आहात तुम्ही, किती छान काम करता, आपल्याला स्वर्ग सुखाचा अनुभव होतो. कीर्तन,
प्रवचन सगळं विसरून जातो आपण. हे ऐकत बसावं असं वाटतंय मला दिवसभर, है की नाही? तुम्ही किती ग्रेट आहात. मग भगवंत किती ग्रेट आहेत हे सांगणार एखादा ग्रंथ असेल तर ते आपल्याला कसं आवडेल? ते नाही आवडणार, है नाही? परंतु जो भगवंतांचा शुद्ध भक्त असतो, शुद्ध भक्तीच्या स्तरावरती असतो, त्याच्यासाठी फक्त हेच आवडतं, त्याला दुसरं काहीच आवडत नाही. त्याला स्वतःचं गुणगान केलेलं तर अजिबातच आवडत नाही, दुसऱ्या कोणाचं पण गुणगान आवडत नाही. त्याला फक्त भगवंतांचं गुणगान ऐकत राहावं, बसावं एवढंच वाटतं त्याला, रात्रंदिवस 24 तास. म्हणून त्याला भगवद्गीता आवडते, भागवतम आवडतं, आणि त्याला नवनवीन आनंद मिळतो रोज त्यातून. हे कसं काय शक्य आहे? कारण भगवद्गीता असो, श्रीमद भागवतम असो, किंवा अन्य कोणतेही वेदाचा कुठलाही भाग असो, कुठल्याही पानावरती तुम्हाला एकच मेसेज मिळणार आहे. भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ आहेत, वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो, आणि तुम्ही त्यांचे अंश आहात. अमेवांशो जीवलोके जीवभूत सनातन. आणि एक अंश म्हणून त्या पूर्णाची सेवा करणे ही तुमची स्वरूप स्थिती आहे. त्या स्वरूप स्थितीमध्ये तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला दुःख भोगावं लागणार आहे. त्या स्वरूप स्थितीत जर तुम्ही आला तर तुम्ही कायमचे परमानंदामध्ये कायमचे सुखी होऊ शकता. हा एकच मेसेज आहे प्रत्येक पानावरती. रॅन्डमली कुठलंही पान उघडा भागवतमचं, भगवद्गीतेचं, तरीही भक्ताला नवनवीन आनंद मिळतो त्याच्यामध्ये. वाव, असं कसं काय? परंतु अभक्ताला हे सगळं रटाळवाणं वाटायला लागतं. कारण we need to change the position. It's too bright. Yeah. तर हे रहस्य आहे. प्रभुपाद हे रहस्य तात्पर्यामध्ये का सांगतायत? कारण शौनक ऋषी म्हणतात की भगवंतांइतका श्रेष्ठ ज्ञानी कोणीही नाही. अशा व्यक्तीच्या जवळ राहायला पाहिजे आपण. हो की नाही? जसं आपण आपल्याला शिकवलं जातं की नाही, बिझनेस करायचा आहे तर बिझनेस मध्ये जो एक्सपर्ट आहे त्याच्या सोबत सारखं राहायला पाहिजे. काहीतरी मिळते ज्ञान आपल्याला, काही का असे ना, ज्ञान मिळतं थोडंफार जितकं आपण त्याच्यासोबत राहतो. सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहेत भगवंत, आणि भगवंतांनी ते ज्ञान ऑफकोर्स असं पण म्हणून चालणार नाही की भगवंत स्वतः कुठे मला भेटले पाहिजेत मगच मी त्यांच्याकडे जातो आणि मग त्यांच्याकडून ज्ञान घेतो. हे भागवतमच्या रूपामध्ये, भगवद्गीतेच्या रूपामध्ये स्वतः भगवानच आहेत. ते तुम्ही संस्कृत मध्ये वाचा, इंग्लिश मध्ये वाचा, हिंदी मध्ये वाचा, मराठी मध्ये वाचा, ते भगवानच आहेत. ते तुम्हाला जर समजले, तो उपदेश, तो आदेश तुम्हाला समजला, त्याच्यावरती तुम्ही कार्य करायला तयार झाला, तर ते भगवान तुम्हाला समजले. ते काही संस्कृत मध्येच वाचून पाठ करून ठेवायला पाहिजे अशी काही गरज नाही. आणि म्हणून पुढचा श्लोक वाचूया आपण आणि मग थांबूया. म्हणजे शौनक ऋषींचा प्रश्न संपतो, कथाच पुढे सुरू होते. म्हणून शौनक ऋषी पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, यद्विधत्ते भगवान स्वच्छंदात्मात्म मायया तानि मे श्रद्धानस्य कीर्तनान्य अनुकीर्तयः. म्हणून स्वच्छंद आणि अंतरंगा शक्तीद्वारे सर्व क्रिया करणाऱ्या भगवंतांच्या सर्व लीला आणि अद्भुत कृत्यांचे कृपया अचूक वर्णन करावे, विनंती करतात सूत गोस्वामींना. थोडक्यात शौनक ऋषी म्हणतायत की कपिल देव कशासाठी आले होते हे आम्हाला थोडक्यात माहिती आहे. ज्ञान देण्यासाठी आले होते. भक्तिमय सेवा, भक्ती म्हणजे काय असते, शुद्ध भक्ती म्हणजे काय असते, याचं अगदी डिटेल मध्ये विश्लेषण करून ज्ञान देण्यासाठी आले होते. त्यामुळे आता आम्ही आतुर झालो त्यांच्याबद्दल ऐकायला.
विदुर मैत्रेय यांचं पुढे काय झालं? उद्धवचं पुढे काय झालं? त्याच्यामध्ये आता आम्हाला इंटरेस्ट नाही. आम्हाला फक्त कपिल देव काय म्हणाले आपल्या आईला तेवढं सांगा. आतुर झाले. प्रभुपाद सांगतात शौनक ऋषींचे प्रश्न श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये आहेत. तिथे देखील शौनक ऋषी अशा प्रकारची उत्सुकता आतुरता दाखवतात. ईगरनेस. प्रभुपाद म्हणतात की अशा प्रकारची उत्सुकता, ईगरनेस, आतुरता आपल्या मनामध्ये निर्माण होणे हे भक्तीच्या प्रगतीचं चांगलं लक्षण आहे. एक परफेक्ट शिष्य व्हायचं असेल तर ही जिज्ञासा आणि ती जिज्ञासा जाणून घेण्यासाठी गडबड केली पाहिजे. आपण सांगा मला, अजून सांगा, अजून सांगा, अजून सांगा. टाळलं नसलं पाहिजे. आपण सध्या टाळतो. का टाळतो? कारण आपल्याला इंटरेस्ट नाही. म्हणून शौनक ऋषी अशा प्रकारे मध्येच बोललेलं सांगितलेलं आहे. भगवान कपिल देव ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आले होते. त्यांच्या इतका श्रेष्ठ सर्वोत्तम ज्ञानी कोणीच नाही. त्यामुळे कृपा करून ते आल्यानंतर काय केलं, त्यांनी लीला कशी केली ते कृपया आम्हाला समजावून सांगा. अचूक वर्णन करावे. तात्पर्य या श्लोकामध्ये अनुकीर्तय हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे आणि पूर्वीच्याच वर्णनाचे अनुसरण करावे आणि काल्पनिक वर्णन निर्माण करू नये असा त्याचा अर्थ आहे. जे काही वेद आहेत, भागवतम आहे, भगवद्गीता आहे, ते आहे तसं आपण सांगितलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही बदल केलं किंवा कल्पना करून स्वतःच्याच मनाने काही सांगायला लागलो तर त्याला ते काय म्हणतात त्याला, त्याची पोटेन्सीज नष्ट होते. जरी तुम्ही ऐकत असला तरी तुमच्या भक्तीमध्ये कधी प्रगती होत नाही आणि सांगणाऱ्याच्या भक्तीमध्ये देखील कधी प्रगती होत नाही. आणि जेव्हा एखादा व्यक्ती आहे तसं सांगतो, त्याच्यामध्ये काही बदल करत नाही, काही ऍड करत नाही, काही डिलीट करत नाही, तेव्हा ऐकणाऱ्याची पण प्रगती फास्ट होते आणि सांगणाऱ्याची पण प्रगती फास्ट होते भक्तिमय सेवेमध्ये. त्यामुळे पूर्वी वर्णन केलेलं आहे तसंच आपण सांगावं, विनाकारण काल्पनिक वर्णन निर्माण करू नये. सूत गोस्वामींनी भगवंत स्वतःच्या अंतरंग शक्तीद्वारे दिव्य लीला कशा करतात त्याचे वर्णन शुकदेव गोस्वामी हे आपल्या आध्यात्मिक गुरुकडून ऐकले होते. म्हणून शौनक मुनी सूत गोस्वामींना तेच वर्णन यथास्वरूप कथन करण्याची विनंती करत आहेत. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा देह माईक नाही, माईक नाही म्हणजे मायेच्या प्रभावाखाली नाही, परंतु ते आपल्या स्वतंत्र इच्छेनुसार कोणत्याही प्रकारचा देह धारण करू शकतात. हे कार्य अंतरंगा शक्तीच्या माध्यमाने घडते. कपिल देव होऊ शकतात, वामन देव होऊ शकतात. आम्हाला त्यांच्याबद्दल अजून सांगा. शौनक ऋषींचं म्हणणं आहे आम्हाला त्यांच्याबद्दल अजून सांगा. तर हे बऱ्याचदा प्रभुपाद पण समजावून सांगतात. एका शिष्याची प्रश्न विचारण्याची ही कला असते. एक शिष्टाचार असतो, एक पद्धती असते. त्याप्रमाणे शौनक ऋषी प्रश्न विचारत आहेत. आज आपण इथेच थांबूया. उद्या सूत गोस्वामी बोलायला लागतील आणि मग ते कथा पुढे सांगतील. देवहूती आणि कपिल देव यांच्यातला संवाद सुरू होईल मग थोड्या वेळाने. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. प्रभुजी, हे करणी वगैरे करतात, हे खरं असते? असते खरं, परंतु त्याच्यापासून आपलं संरक्षण कसं करायचं काय? करो करणी करोत न करोत काही फरक पडत नाही. सगळ्यापासून भगवंतच संरक्षण करणार आहे, दुसरे कोणी संरक्षण करणार नाहीत आपलं. भगवंतांचाच आश्रय घ्यायचा आहे आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये. समाश्रिता ये पदपल्लव प्लवम. विशेष करून कलियुगामध्ये एवढं घाबरण्याचं काही कारण नाही, कारण कुठल्याही युगामध्ये घाबरण्याचं कारण नाही. जो भगवंतांच्या आश्रयाखाली असतो त्याचं कोणीही काही बिघडवू शकत नाही. प्रल्हाद महाराजांना त्यांच्या वडिलांनी अनेक प्रकारे मारायचा प्रयत्न केला. तेवढा विश्वास असला पाहिजे आपल्याला भगवंतांवरती. त्यालाच श्रद्धा म्हणतात. आश्रय घेणे, त्या आश्रयामध्येच संरक्षण असतं. परवाच आपण कुठेतरी वाचत होतो, भगवंत हेच सर्व जीवांचे सर्व प्रकारे रक्षण करतायत. दुसऱ्या कशाचा आश्रय घेऊन काही उपयोगाच नाही. आणि ह्या आश्रय घेण्यामध्येच, संरक्षणामध्येच आपोआपच येतं की त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला ऐकावं लागतं. नसेल तर ते कसे संरक्षण करणार? जसं आपण लहान मुलांचं रक्षण करतो, लहान मुलांना ऐकावं लागतं आपण जे सांगतो. तो स्वतःच्या मनाने वागायला लागला तर मग कसं संरक्षण करणार? तो म्हणणार मी जातो बाहेर खेळायला रोडवरती. मग आई वडील कसं संरक्षण करणार? तो आई वडिलांचं ऐकत नाही. तसं भगवंतांचं आपण ऐकलं पाहिजे. भगवंतांचे उपदेश, आदेश आपण ऐकले की आपलं संरक्षण होतं. करणी बिरणी सगळा हा जो प्रकार आहे, हे होणार, होत राहणार, काही फरक पडत नाही. पूर्ण विश्वास ठेवायचा भगवंतांवरती. आमचे शेजारी आहेत एक, ऍक्च्युली त्यांनी इनडायरेक्टली मला दुसऱ्या थ्रू एकदा अशी धमकी दिली की भरपूर काय काय करणी बिरणी करतात, त्यांच्यापासून जरा सावध राहा. ऍक्च्युली त्यांनीच सांगायला सांगितलेलं, असं जाऊन त्यांना सांगा म्हणून. मी त्यांना म्हटलं, करणी ही देवी देवतांच्या जोरावर करायची असते, एखाद्या प्रकारची योग सिद्धी वगैरे प्राप्त करून. परंतु या सगळ्या देवी देवतांचे जे बॉस आहेत त्यांची आम्ही भक्ती करतो, त्यामुळे आम्हाला घाबरायचं काही कारण नाही. काय करायची ती करणी करा, काय करायचं ते करा, तुम्हाला ट्राय करून घ्या. मारो भी राखो भी जो इच्छा तो मार, भक्ती विनोद ठाकूर म्हणतात. नरोत्तम दास ठाकूर, भक्ती विनोद. मला मारा किंवा मला जिवंत ठेवा, जशी तुमची इच्छा भगवंत, मला तुमची सेवा द्या बस. ज्याला भगवान श्रीकृष्णांनी मारायचं ठरवलंय त्याला या जगातला कोणीही वाचवू शकत नाही. कोणीही, ब्रह्मदेव, शिवजी देखील येऊन वाचवू शकत नाही. युद्धाच्या शेवटच्या दिवशी रावणाने भल्या पहाटे उठून शिवजींची आराधना करायला सुरुवात केली होती. शिवजी म्हणाले, सॉरी, मी नाही येऊ शकत वाचवायला तुला. आणि ज्याला कोणाला भगवंतानी वाचवायचं ठरवलंय त्याला कोणीही मारू शकत नाही. कळलं? मारे कृष्णा राके कौन, राके कृष्णा मारे कौन. कशाला घाबरायचंय? या जगामध्ये घाबरण्यासारखं काही नाहीच आहे. म्हणूनच भक्त हा निर्भय असतो. अभयम, अभय हा भक्ताचा पहिलं गुण असतं, तो निर्भय असतो. पहिला गुण भक्ताचा तो निर्भय असला पाहिजे. बाकीचे गुण नंतर. तो निर्भय कधी होतो? जेव्हा तो पूर्णपणे भगवंतांवर विश्वास ठेवतो
की ही अखिल ब्रह्मांड त्यांनी निर्माण केलंय, अखिल ब्रह्मांडाचं ते पालन पोषण करतायत, या देवी देवतांना त्यांनी निर्माण केलंय, जे लोक करणी करतात त्यांना पण त्यांनीच निर्माण केलंय, त्यांच्यातला कणा कणामध्ये भगवंत आहे. अशा व्यक्तीला आपण आश्रय घेतला, आपल्याला काय घाबरायचं कारण आहे? कोणाला काय करायचं ते करू दे. की नाही? ही अवस्था तेव्हाच येते जेव्हा आपण पूर्णपणे त्यांना शरण जातो, त्यांचं ऐकतो, त्यांनी सांगितलेलं करतो. आपले ऋषी मुनी काय करत होते? करणी म्हणजे काय, विशेष काय नसते ऍक्च्युली. योग अभ्यास करून एखादी महान सिद्धी प्राप्त करायची असते, बस. 8 प्रकारच्या सिद्धी असतात. त्या सिद्धीच्या जोरावरती मग लोकांना लुबाडणे, हो की नाही? आणि घाबरू नका, जरी तुम्ही भगवंतांना शरण नाही गेला तरी कलियुगामध्ये करणी करण्या इतपत योगाभ्यास करणारा देखील कुणी शिल्लक राहिलेला नाहीये. त्यामुळे अजिबातच घाबरायचं काही कारण नाही. हजारो 100-500 वर्ष त्याला तप करावं लागतो, ऍक्च्युली योगाभ्यास करावा लागतो, तपस्या करावी लागते, मग ती शक्ती येत असते. युट्यूबवर वाचून, एखादं पुस्तक वाचून, भांडारा लावून वगैरे ती शक्ती येत नसते. त्याच्यासाठी त्या देवी देवताचं प्रचंड प्रमाणामध्ये तपस्या करून आराधना करावी लागते. त्या देवतेला प्रसन्न करावं लागतं, मग ती शक्ती प्राप्त करावी लागते. कुणाच्यात ताकद आहे तेवढी आता या कलियुगामध्ये? सगळे स्वार्थी आणि एकदम लंपट झालेत. शास्त्राच्या भाषेमध्ये सध्या स्थितीला आपण इतके लंपट आहोत इंद्रिय तृप्तीसाठी की आपण साध्यातल्या साध्या देवी देवतेला देखील प्रसन्न करू शकत नाही. इतक्या खालच्या पातळीला आपण गेलोय या कलियुगामध्ये. त्यामुळे कुठलाही देवी प्रसन्न होणार नाही, कुठलीही देवी प्रसन्न होणार नाही, कुठलाही देवता प्रसन्न होणार नाही, कोणालाही कुठल्याही प्रकारची करणी कोणीही करू शकणार नाही. त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. हे सगळं मनाचा भ्रम असतो, भीती असते, आणि ही भीती निर्माण होते आपल्या देहात्मबुद्धीतून. मी शरीर आहे जोपर्यंत आपण समजतो तोपर्यंत आपल्याला ही भीती कायम असणार. आणि जेवढे आपण अज्ञानी तेवढी जास्त भीती, जेवढे आपण दुःखी कष्टी तेवढी जास्त भीती. त्यामुळे बघा, हे करणी, भूत, प्रेत, पिशाच, देवी देवता, ह्याच्या मागे कोण लागलेलं असतं? एक तर गरीबातले गरीब लोक किंवा खालच्या जातीतले अशिक्षित असे लोक, किंवा जो दुःखी कष्टी असतो, स्वतः उठून काम करणार नाही, हे सगळे तमोगुणी असतात. भगवद्गीतेत सांगितलंय 17व्या अध्यायात 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, हे सगळे तमोगुणी असतात. याच्या मागे लागणारे मूर्खपणा असतो. माझा एक मित्र आहे, इतकी झोपायची सवय आहे, आणि उठसूट या फकीराकडे जा, या बाबाकडे जा, हे ताबीज बांध, हे पायात काळा दोरा बांध, हातात हे बांध, गळ्यात ते बांध. कारण स्वतः उठून पुरुषार्थ करायची हिंमतच नाही, स्वतः उठून काम करायची हिंमतच नाही. मग ह्याच्या मागे लागायला लागतं. माझ्या घरात काही प्रगतीच होत नाही, मग या कोपऱ्याला एका घागरीत पाणी ठेव, त्या कोपऱ्याला बांबूचं झाड ठेव, या कोपऱ्यात हे कर, इकडचं दार काढून तिकडे लाव. अरे उठ आणि कामाला जा ना, त्यापेक्षा तुझं काम होईल. हे करणार नाहीत लोक. काही नाही आहे कलियुगामध्ये, कोणी काही कोणाचं काही बिघडवू शकत नाही. तुमच्यावरती कोणी करणी करत असेल तर सांगा, मी येतो तुम्हाला, आपण दोघे जाऊया त्याच्याकडे, बघूया कशी करणी करतो. युजलेस असतात हे सगळे, 3rd क्लास असतात कलियुगामधले. येस, ही शक्ती असते, त्याला काय म्हटलं मी आता, सिद्धी, अष्टसिद्धी म्हटलं. 8 प्रकारच्या सिद्धी प्राप्त शास्त्रामध्ये सांगितले. त्याच्यासाठी खूप योगाभ्यास करावा लागतो. खूप म्हणजे तुम्ही कल्पना करू शकत नाही एवढा योगाभ्यास करावा लागतो. 500-1000 वर्ष असं.
इथे 60-70 वर्ष जगणार नाही आपण, हो की नाही? आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जरी आपण सत्ययुगामध्ये जन्मलेलो असलो तरी कोणी करणी करतो आणि काय करतो, कोणाला काय करायचं ते करू दे. मी भगवंतांच्या आश्रयाखाली आहे, भगवंत बघून घेतात सगळं, माझं रक्षण करतील भगवंत. प्रल्हाद महाराजांना 5 वर्षाचा असताना हा कॉन्फिडन्स होता. आपल्याला तो कॉन्फिडन्स नाही आहे, कारण आपल्याला भगवंतांचं ऐकायचं नाही. एखाद्याचा आश्रय घेणे, रक्षण घेणे म्हणजे त्याला ऐकायचं, त्याचं ऐकायला पण लागतं. हरे कृष्ण. प्रभूजी, आपण समजा एखादी जागा आपल्याला माहित नसताना घेतलो, खरेदी केलेला असलो आणि तिथं जर आधीच जर ते असं म्हणजे पिशाजीवनीचा वावर किंवा आधी जे तिथं राहणारे कोणतं ते चिटकू वगैरे करत असले, तर मग ते आपण ती जागा घेऊन आपल्याला माहित नसताना बांधलं आणि त्याच्यावर वाचताना तिथं त्रास आला तर मग काय करायचं? सगळ्या भक्तांना बोलवायचं, मृदंग करताल घेऊन आणि 1 तासभर 24 तास कीर्तन करायचं. सगळे भूत पिशाच सगळे पळून जातात, कोणीही राहत नाही. जिथे भगवंत आहेत तिथे कोणीही राहत नाही. आणि हे मी फक्त भावनिकतेने बोलत नाहीये, प्रॅक्टिकली तुम्ही करून बघा, नो प्रॉब्लेम, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. श्रील प्रभुपादांनी ते करून दाखवलं एकदा ऍक्च्युली लंडन मध्ये. श्रील प्रभुपाद एका मोठ्या मॅन्शन मध्ये राहायचे, 67 एकरच मध्ये ते घर होतं एका मोठ्या गायकाचं, त्यांनी श्रील प्रभुपादांना राहायला दिलेलं. आणि मग त्या 67 एकरच्या गेट जवळ एक मोठं घर होतं वॉचमन साठी, पण तो वॉचमन त्या घरात कधी राहायचंच नाही. प्रभुपाद असेच फिरायला जाताना त्याला एक दिवस म्हणाले, अरे तुझ्यासाठी बांधले, तू का राहत नाही इथे? तो म्हणाला, तिथे भूत आहे. काय सांगतो? मी बघितलंय होतं, मला रोज त्रास होतो, मी काय खोटं बोलते का? प्रभुपादांनी सगळ्या भक्तांना बोलवलं, दिवसभर कीर्तन केलं तिथे, आणि त्या वॉचमनला सांगितलं, आज रात्री माझ्यासाठी इथे राहून मला सांग काय होते. तो वॉचमन राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन म्हणाला, सगळे प्रॉब्लेम निघून गेले, आता मी राहू शकतो तिथे. कलियुगामध्ये हेच आहे. कलियुगामध्ये कोणालाही कोणता मंत्र म्हणता येत नाही, कशाही मंत्राचा काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. हरे नाम हरे नाम एव केवलम, कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. तुम्ही नवीन घर बांधलंय, नवीन जागा घेतलीये, जावा तिथे कीर्तन करा, बास आहे. कुठल्या पंडिताला बोलवायची गरज नाही, कुठल्या पुरोहिताला बोलवायची गरज नाही, कुठली वास्तुशांती घालायची गरज नाही, कुठला यज्ञ करायची गरज नाही, काही गरज नाही. कीर्तन करा, जोर जोरात कीर्तन करा, भक्तांना बोलवा, भक्तांना प्रसाद द्या, भक्तांना संतुष्ट करा, भगवंत संतुष्ट होतात, सगळे भूत प्रेत पिशाच सगळे पळून जातात. ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. माझा तर अनुभव आहे. आम्ही ही जागा घेतली, आम्ही इथे कीर्तन केलं, ती जागा घेतली, कीर्तन केलं, आम्ही घर बांधलं, कीर्तन केलं. आम्ही असलं काय करत बसत नाही. बरेच लोक येऊन सांगतात असं असतंय तसं असतंय, काही नसतंय. भगवंत कणाकणामध्ये आहेत. कण तुम्ही कल्पना करू शकणार नाही इतक्या कणाकणामध्ये भगवंत आहेत, आणि त्यांचं लक्ष सगळीकडे. त्यामुळे काय घाबरायचं? जरी असलं तरी घाबरायची काही कारण नाही ऍक्च्युली. ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद.
वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय। जय हरे कृष्णा। कृष्णा।